व्यर्थ बोलण्यानं अनर्थ ओढवतो. हस्तिनापूर नगरात विलास नावाचा एक धोबी राहत होता. त्याचं एक गाढव होतं. विलास धोबी गरीब होता. त्याचं स्वतःचंही पोट पूर्ण भरत नसे. त्यामुळे त्याच्या गाढवालाही नीट चारा पाणी मिळत नसे. कपड्यांची ओझी वाहून वाहून ते गाढव अगदी मरतुकडे झालं होतं. विलास धोबी विचार करू लागला, हे गाढव झालंय अगदी मरतुकडं. त्याला खायला पोटभर कसं बरं मिळेल? काहीतरी विचार करायला हवा. मग धोब्याने एक युक्ती केली. त्यानं गाढवाला वाघाचं कातडं पांघरलं आणि अरण्याजवळच्या भाताच्या शेतात त्याला चरायला सोडून दिलं. गाढवाला पाहून वाघ चलायचं वाटून शेताची राखण करणारे सगळे शेतकरी शेत सोडून पळून गेले. अरे अरे पळा र पळा, वाघ आला वाघ. रोज शेतातलं हिरवं गवत खाऊन खाऊन गाढव मात्र गुबुबीत झालं, चांगलं माजलं. धोबी अगदी खुश झाला. पण आपल्या शेताचं रोजच नुकसान होत आहे हे बघून एका शेतकऱ्यानं धीर केला. तो मनाशी म्हणाला, ह्यो वाघोबा रोजच शेतात येतोया, आमचं नुकसान करतोया. तिला माराय पाहिजे, नाहीतर आम्ही उपाशी मरू. मग त्या शेतकऱ्यानं अंगावर तपकिरी कांबळं लपेटलं आणि हातात धनुष्यबाण सज्ज ठेवून तो शेतात ओणवा लपून बसला. रोजच्या प्रमाणे वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव चरायला शेतात आलं. त्याला दुरून दुसऱ्या गाढवासारखं कोणीतरी दिसलं. ते मनात म्हणालं, आरतीच्या मारी, दुसरं कुणाचं गाढव माझ्या शेतातलं हिरवं गवत खाया आलंय? हे माझं शेत आहे, माझं. मी नाही कोणाला इथं चराया देणार. दुसऱ्या गाढवाला पळवून लावण्यासाठी ते मोठ्याने ओरडलं, अरे अरे कोण हाय ये, चल पळ इथून, नाही तर असं म्हणत गाढव त्याच्या अंगावर धावलं. त्याच्या आवाजावरून लपून बसलेल्या शेतकऱ्याने ओळखलं की हा काही वाघ नाही, गाढव आहे, गाढव. शेतकरी म्हणाला, अरे गाढवाच्या, वाघाचं कातडं पांघरून फसवतोस होय? शेतकऱ्यानं धनुष्याला बाण लावून गाढवावर नेम धरला. बाण बरोबर गाढवाला लागला आणि ते मरून गेलं. आता गाढवाला बोलायचं काही कारण होतं का सांगा? गप्प चरायचं आणि निघून जायचं. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, व्यर्थ बोलण्यानं अनर्थ ओढवतो. आवडली कथा? मग लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया तर पुढच्या कथेसाठी.